नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 15 फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय NCCF या संस्थेने घेतलेला आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे आहेत। हा निर्णय मोठा आहे। 15 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलेला आहे ज्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। काय नेमकी वस्तुस्थिती आहे, का बरं अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागलाय? केंद्र सरकार दरवर्षीच ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून जो कांद्याचा बफर स्टॉक करतं, त्या बफर स्टॉकच्यासाठी ज्या NCCF आणि नाफेडला कांदा खरेदीचं उद्दिष्ट दिलं जातं, हे नाफेड NCCF संस्थेकडून ज्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदीचं काम दिलं जातं, त्यांच्यातला जो अनिश्चितता, अनियमितता, त्याच्यातला जो भ्रष्टाचार आणि त्याच्यात जो आर्थिक घोटाळा जो झालेला आहे, तर त्याचे वारंवार कांदा संघटना असेल, अनेक कांदा उत्पादक शेतकरी असतील, यांनी वारंवार संबंधित संस्थांकडे, त्याच्यानंतर राज्य सरकार, केंद्र सरकारकडे याच्या तक्रारी केलेल्या आहेत। आणि हे केल्यानंतर आता जर त्यांनी अवघ्या 15च कंपन्यांवरती ही कारवाई झाल्याचं समजतंय, परंतु हा भ्रष्टाचार जो आहे, कांदा खरेदीतला हा जो घोटाळा आहे, हा याचा व्याप खूप मोठा आहे। आणि हे सगळं करताना याची व्यापकता जर आपण बघितली तर एवढ्या महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादक सर्वात देशातलं मोठं राज्य आहे, एकट्या नाशिक आणि महाराष्ट्रामध्ये कांदा खरेदी घोटाळा जो झालेला आहे नाफेड NCCFचा, तो हजारो कोटींमध्ये आहे। आणि इथं जर बघायला आपण अवघ्या 15 कंपन्यांना त्यांनी आता हे बॅन केलेलं आहे किंवा त्यांच्यावरती त्यांना काय यादीत टाकले असं NCCF कोण झाल्याचं समजतंय। आता दुसरी मेन जी संस्था आहे नाफेड, तिची कारवाई अजून का झाली नाही? आणि जर कारवाईच करायची असेल तर तुम्ही याची खरेदी ज्यावेळेस प्रक्रिया चालू होती, या नाफेडचा जो सरकारला कांदा परतावा द्यायचं जेव्हा काम चालू होतं, त्यावेळेस आम्ही वारंवार पाठपुरावा करून तेव्हा याची काही चौकशी झाली नाही। आता मात्र ही कारवाई आहे, ही इतकी क्षुल्लक कारवाई आहे, याचे मोठे जे मासे आहे ते अजून सरकारने याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। पण याच्यामध्ये अनेकदा असे आरोप झालेले आहेत की नाफेडचे अधिकारी असतील, NCCFचे काही लोक आणि काही फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांचे लोक यांच्या संगनमतानं हे सगळं सुरू आहे, अशा पद्धतीचे आरोप यापूर्वी देखील झालेत। हे आरोप 100% सत्य आहे। मुळामध्ये हा जो कांदा खरेदी करून बफर स्टॉक करायचा आहे, हा बाजार समित्यांमध्ये जर घेत गेले असते तर तिथं जे प्रत्यक्ष शेतकरी कांदा विक्रीला घेऊन येतात त्यांचा कांदा तो खरेदी झाला असता, प्रत्यक्ष खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला असता। पण तसं होण्याऐवजी कागदोपत्री शेतकरी दाखवायचे, आधीच स्वस्तात घेऊन ठेवलेला कांदा तो तिथं नाफेड किंवा NCCFच्या खरेदीसाठी तो कांदा दाखवायचा आणि त्याच्यातून सरकारचे हजारो कोटी रुपये ते लुटण्याचं काम ह्या ठराविक संस्थांनी केलेलं आहे। वर्षानुवर्ष अशा पद्धतीचा भ्रष्टाचार जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये सुरू आहे असे आरोप होत आहेत। मग फक्त 15च कंपन्या आहेत का याच्यामध्ये? मग तोच मूळ प्रश्न आहे। तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की अवघ्या 15च कंपन्यांवर तुम्ही कशी कारवाई केली? आणि नाफेडला 2.5 लाख टनाचं मागच्या वर्षी खरेदीचं उद्दिष्ट होतं, NCCFला 2.5 लाख टनाचं, एकूण 5 लाख टनाची जी बफर स्टॉकचं खरेदीचं उद्दिष्ट होतं, आणि तुम्ही अवघ्या 15 कंपन्यांना ही कारवाई केली। तर आमचं म्हणणं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं, कांदा संघटनेचं, की तुम्ही सर्व ज्या नाफेड आणि NCCF मार्फत ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ही खरेदी केलेली आहे, या सर्व खरेदीचं जर दूध का दूध पाणी का पाणी व्हायचं असेल तर तुम्ही त्या मागच्या वर्षी 5 लाख टन जो कांदा घेतला आहे त्याची आकडेवारी द्या, कुठल्या शेतकऱ्यांकडून तो कांदा घेतला आहे त्याची लिस्ट तयार करा आणि ती कळू द्या। आणि ते झालं तरच याचं सत्य बाहेर पडणार आहे, अन्यथा काही हजारो कोटीचा जो घोटाळा आहे तो मात्र दाबण्यात आला आहे, हाच आमचा आरोप आहे। खूप खूप धन्यवाद भरत शेठ दिगोळे यांनी सांगितल्याप्रमाणे की दूध का दूध पाणी का पाणी करायचं असेल तर आत्तापर्यंत सगळ्या फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून झालेले व्यवहार हे तपासले गेले पाहिजे। फक्त 15च कंपन्या नाही तर याहीपेक्षा हा आकडा मोठा आहे। सगळ्यांच्या संगनमतानं हा कोट्यवधींचा भ्रष्टाचार हा सुरू आहे आणि त्यामुळे ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाची झाकाझाकी नको व्हायला, तर यामध्ये सत्यता लोकांसमोर आणि खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडनं आणि व्यापाऱ्यांकडनं देखील होती आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवार सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।